गुड आफ्टरनून. आज आम्ही एक ब्रेन बूस्ट ॲक्टिव्हिटी. माझे नाव ग्रीषा. माझं नाव ग्रीषा. आज आम्ही एक ब्रेन बूस्ट ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या बटव्यामध्ये जे वस्तू आहेत 10 वस्तू आहेत आणि ते कोण किती कोणाला किती आठवत आहेत ते ते मला सांगणार. आणि टीम एमध्ये टीम एची लीडर आहे मध्यमा दीदी. टीम बी आणि लीडर आहे सुहानी. ओके. सुरू. एक स्पॉन्ज होता, एक स्ट्रॉ होता, 10,000ची एक नोट होती. सॉरी, एक ब्रश होता, 10,000ची एक नोट होती. 3 बलून्स होते, 2 क्लिप्स होते. एक स्केच पेन होता, 1,000ची नोट होती, ब्रश होता, 2 क्लिप्स होत्या, 3 बलून्स होते, स्पॉन्ज होता, ब्रश होता. एक ब्रश होता, 3 क्लिप्स होते, 2 क्लिप्स होते, एक ब्रश होता, स्पंज होता, स्पंज एक 1,000ची नोट होती. ग्रीषा, आता तू टोटल कर. 19. ओके. अपडेट. एक स्पॉन्ज होता, एक ब्रश होता, 2 क्लिप होते, एक इरेजर होता, एक ब्रश पेन होता, एक ब्रश होता, एक स्केच पेन होता आणि 3 बलून होते. कसं असतं म्हणून एकदम अवेअर. पुढे. एक स्पॉन्ज होता, एक इरेजर होता, ब्रश होता, 3 बलून्स होते, 2 क्लिप्स होते आणि एक सुरू. पिंक कलरचा स्केच पेन, क्लिप्स, स्पंज, इरेजर, ब्रश, ग्रीषा, कोणत्या टीमने जास्तीत जास्त ब्रेन बूस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये यश मिळवलंय? टीम ए म्हणजे मध्यमाच्या टीमने. ओके. आणि टीम बीने किती मिळवले नंबर्स? 18. आणि यांनी एनी 19. खूप छान. बघा, हे कॉम्पिटिशन नाही आहे, हे आत्मपरीक्षण आहे स्वतःचं, की आपण कुठपर्यंत पोचतोय. ओके ना. तर हा व्यायाम असतो, मनाचा व्यायाम असतो, आत्मपरीक्षणाचा हा खेळ असतो. तर आता बघा, तुम्ही तुमची कोणती तरी एक वस्तू राहिली ना सांगायची, तर तुम्ही एका नंबरसाठी मागे आलात. तर आता लक्षात ठेवा की सतत आपल्याला ब्रेन बूस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये असंच सातत्याने प्रयत्नशील राहायचे. आणि अभ्यासाचंही असंच असतं, बरोबर. ग्रीषा, तू तुझा रोल खूप छान निभावलास. खूप कौतुक बेटा. सगळ्यांनी असं एकत्र या असं. चला, ही ॲक्टिव्हिटी सर्वांना कशी वाटली? खूप छान ना. चला, ओके. से थँक्यू.